वाल्मिक कराडांना जेलमध्ये VIP ट्रीटमेंट भेटतोय असा देशमुख कुटुंबियांनी आरोप केला आहे। त्यामध्ये पोलीस खातं त्याबद्दलची चौकशी करेल, कारण जेलमध्ये कुणी जरी असलं तर त्याला कशी ट्रीटमेंट दिली पाहिजे त्याचे काही नियम आहेत। आता जर कुणाची काही तक्रार असेल तर ती तक्रार त्यांनी SIT कडे, आता SIT तर नेमलेली, त्याच्यामध्ये CID नेमलेली, त्यामध्ये रिटायर न्यायाधीशांच्याही संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे। अशा सगळ्या वेगवेगळ्या बाबी आहेत। अर्थात त्यांना ती माहिती मिळाली असेल, त्याच्या माहितीत तथ्य आहे का नाही ते तपासून बघितलं पाहिजे, आणि त्याच्यात जर काही असेल, चूक असेल तर ती दुरुस्त केली पाहिजे। जो चूक करतोय त्याला शासन पण झालं पाहिजे। जेव्हा वडेट्टीवार म्हणतायत की धनंजय मुंडेच्या प्रेशरवरून खरं तर त्यांना VIP ट्रीटमेंट दिली जाते, विजय वडेट्टीवार म्हणतात त्याच्यात त्यांनी पुरावे द्यावे। कसं आहे साहेब, मी आता तुमच्यावर काहीतरी आरोप करेन, तुमच्यामुळं असं होतं, असं बोललेलं आहे का? पुरावा द्या, पुरावा दिल्यानंतर आपण जरूर त्याची चौकशी करू। असं कोणी करू शकत नाही, करत असेल तर ती चूक आहे। शिंदेच्या बाणाला भाजपकडे मतदान झालं असं सूर्यप्रकाश म्हणाले, काय वाटतं? शिंदेचा जो धनुष्य बाण आहे त्याला भाजपमुळे मतदान झालंय असं सूर्यप्रकाशांचं वक्तव्य आहे। अलीकडे काय झालंय, काही जण आपापली वक्तव्य करायला लागले। खरं तर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या तिघांचं मिळून हे सरकार आहे। त्याच्यात एकनाथराव शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, सुनील तटकरे असे प्रमुख वरिष्ठ पातळीवरचे काही लोक जर बोलले तर त्याबद्दलची नोंद घेतली गेली पाहिजे। आता हे बोलताय तर ह्याच्या संदर्भामध्ये खरं तर आपल्याला सगळ्यांना युती टिकवायची आहे। युती टिकवत असताना प्रत्येकाने तारतम्य ठेवून बोललं पाहिजे, माझ्यासारख्याच सगळ्यांनी, आणि ज्याच्यातनं अंतर वाढेल, ज्याच्यातून कारण नसताना समज गैरसमज निर्माण होतील, ज्याच्यातून नवीन समस्या निर्माण होतील, अशा गोष्टी युतीमधल्या कुठल्याच घटकांनी बोलता कामा नये। बोलायचं झालं तर त्यांनी त्यांच्या वरिष्ठांच्या कानावर घालावं। वरिष्ठ ज्यावेळेस अशा प्रकारची एकत्र चर्चा करतात तिथं चर्चा करून